श्रीगोंदा तहसीलदार व नायब तहसीलदार निलंबित. 2 मोठे अधिकारी निलंबित. श्रीगोंद्यात खळबळ. श्रीगोंद्याच्या तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे तसेच नायब तहसीलदार अमोल बन या अधिकाऱ्यांचे एकाच वेळी निलंबन झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शासकीय असलेली दी कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राइस्ट इतर वेस्टर्न ऑफ इंडिया या संस्थेच्या मालकी हक्काची असलेली जमीन परस्पर विक्री केल्याच्या प्रकरणात दोषी धरत तहसीलदार दर्जाचे अधिकारी निलंबित होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी आपला पदभार स्वीकारला नंतर त्या कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत वादाच्या भोवऱ्यात राहिल्या होत्या. त्यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत होती. यातच श्रीगोंदा शहरामध्ये असणाऱ्या एका जमिनीची परस्पर विक्री केल्यासंदर्भात अनेक वेळा सामाजिक कार्यकर्ते या विरोधी आंदोलने देखील केली होती. अखेर या प्रकरणाबाबत त्यांना व नायब तहसीलदार यांना दोषी धरत कर्तव्यात कसूर करून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम 3 चे उल्लंघन केले असल्याने महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील तरतुदी अन्वये विभागीय चौकशीची कारवाई करण्याच्या अधीनतेने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. महसूल व वन विभागाचे अपर सचिव प्रणव पाटील यांनी या दोन्ही तहसीलदाराच्या निलंबनाचे आदेश काल काढले आहेत. तर श्रीगोंदा येथील याच प्रकरणी एका मंडल अधिकारी व तलाठी यांचे याआधीच निलंबन झाले होते. यावेळी निलंबनाची बातमी कळताच ख्रिश्चन समाजासाठी शासनाने दिलेल्या जमिनीची चुकीच्या पद्धतीने विक्री करण्याच्या प्रक्रियेत तहसीलदार क्षितिजा वाघमारे व नायब तहसीलदार बन यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर कसा केला याचे पुरावे वरिष्ठ पातळीवर सादर करत या अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी टिळक भोस, सतीश बोरुडे, अभिजित उजागरे, विशाल सकट यांनी प्रयत्न केला. तर अभिजित उजागरे यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. या कारणाने अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर श्रीगोंदा तहसीलदार कार्यालयासमोर फटाके वाजवत त्यांनी जल्लोष व्यक्त केला. संस्थेमध्ये जी काही गोरगरिबांची कष्टकऱ्यांची संस्था मागच्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी काम करत होती. या संस्थेची जमीन बेकायदेशीरपणे विकणाऱ्या या घोटाळ्याच्या मुख्य आका डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांचं निलंबन महाराष्ट्र सरकारकडून आज करण्यात आलेलं आहे. ख्राइस्ट चर्च ऑफ श्रीगोंदा या जमिनीची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं होतं. त्याचबरोबर विभागीय आयुक्त सन्माननीय गेडाम साहेब यांच्याकडे देखील पाठपुरावा केला होता आणि महाराष्ट्र राज्याचे माननीय महसूल मंत्री यांना देखील आम्ही तक्रारी दिल्या होत्या आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील तक्रारी पाठवल्या होत्या. या सर्व तक्रारीच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र सरकारने कारवाई केलेली आहे. त्याचबरोबर या जमिनीचा जो काही व्यवहार झाला तो व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर होता आणि ही जमीन एका मोठ्या गॅम्बलरच्या घशात घालण्याचं काम या ठिकाणी तहसीलदार श्रीगोंदा डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी केलं होतं. त्यांना याच्यामध्ये साथ देण्यासाठी अमोल बन हे जे नायब तहसीलदार आहेत यांनी सुद्धा एक चुकीच्या पद्धतीची ऑर्डर केली होती आणि त्यामुळं या सगळ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई व्हावी, यांचं निलंबन व्हावं यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून आम्ही आंदोलनं आणि पाठपुरावा करत होतो. आज अखेर डॉक्टर क्षितिजा वाघमारे या ज्या घोटाळ्याच्या मुख्य आका आहेत त्यांचं निलंबन या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर हे निलंबन करण्यासाठी ज्यांनी पाठपुराव्यासाठी आम्हाला मदत केली ते आष्टी पाटोदा या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सुरेश अण्णा धस साहेब यांनी देखील या विषयामध्ये आम्हाला पाठपुराव्यासाठी मनापासून मदत केली. एवढंच नाही तर राज्याचे महसूल मंत्री यांच्यापर्यंत ते हा विषय घेऊन गेले आणि आज अखेर आम्हाला या विषयामध्ये न्याय मिळालेला आहे. गोरगरिबांची कष्टकऱ्यांची जी संस्था आहे ख्राइस्ट चर्च ऑफ श्रीगोंदा या संस्थेची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. पहिला या दुष्कृत्यामध्ये मदत करणारा अमोल बन नावाचा जो काही नायब तहसीलदार आहे त्याचं देखील निलंबन आज या ठिकाणी झालेलं आहे. आणि या एवढीच एक महत्त्वाची घटना देखील या ठिकाणी आम्ही आज घडून आणलेली आहे. ती म्हणजे या जमिनीची बेकायदेशीरपणे विक्री करणारा आणखीन एक नराधम तो म्हणजे दुय्यम निबंधक खताळ. या खताळवर आज देखील आम्ही अँटी करप्शनचा ट्रॅप केलाय आणि आमचे मित्र वैभव शेठ मेहता यांच्याकडून रोख रक्कम घेण्यामध्ये ते रंगे हात पकडलेले आहेत आणि एकाच दिवशी या कार्यालयातल्या 3 अधिकाऱ्यांच्या विकेट पडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे, नायब तहसीलदार अमोल बन आणि त्याचबरोबर दुय्यम निबंधक खताळ यांच्या तिघांवरही आज कारवाई झालेली आहे. 2 जण निलंबित झाले आहेत आणि अमोल खताळ हा रेड हँड 5,000 रुपये रक्कम घेताना अँटी करप्शनला सापडलेला आहे. श्रीगोंद्यातल्या तालुक्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना मला निमित्ताने फक्त एवढीच विनंती करायची, आपण जर गोरगरिबांना कष्टकऱ्यांना पिळवून त्यांना फसवणूक करून त्यांचं शोषण करून जर पैसे लुटणार असाल
तर श्रीगोंद्यातली सर्वसामान्य जनता तुम्हाला सोडणार नाही. त्या जनतेच्या सोबत आम्ही आहोत. कायदा आहे आणि महाराष्ट्र शासन देखील त्यांच्या सोबत उभं राहील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. भारत माता की जय. इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट. उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069.